मोदींचे विचार बरोबर आहे. सोनं घेऊन काय करणार जर खायला माणसाला अन्न नसेल. आणि आता हे जे लोक आजकाल जो युरोप टूर बाहेरच्या टूर खूप एक फॅड निघालाय ते पण थोडं चुकीचं आहे. हे सुद्धा वनग्रांचं घातलेलं आहे. घरात माझ्याकडे 25 तोळे सोनं आहे पण मी खरेदी आता एकही करणार. मोदींनी जो आवाहन केलं की सोनं खरेदी करू नका ते मला एकदम मान्य आहे. मोदींशीही मी सहमत आहे. कारण इतकी महागाई वाढलेली आहे, पेट्रोलची चिकावट आहे, गॅस मिळत नाहीये. आता लग्न सोन्यापेक्षा चांगले दागिने मिळतात तुळशी बागेत. इतके सुंदर दागिने मिळतात. आणि नरेंद्र मोदींनी आणि दुसरं हे चालू केले, भारत युद्ध चालू असल्यामुळे इंधन वाचवा, इंधन वाचवा. युद्धजनक परिस्थिती आहे त्यासाठी आपण जर आपलं संतुलन केलं तर पुढे पुढे त्याचा फायदा सगळ्या जगाला होऊ शकतो. पैसा म्हणजे आपल्या जवळ राहू द्या आणि गुंतवणूक जास्त करू नका. हे आम्ही पूर्वीच असलं आम्ही घालू शकतो ना. आणि वेळ पडली तशी आम्ही त्यांना पण देऊ प्रसंगाला. मोदींना हो देऊ ना, सरकारला द्यायलाच पाहिजे. ते कुठून आणणार पैसा आयत्या वेळेला? आपण त्यांच्यासाठी सोय म्हणून केलं. जे पेट्रोल डिझेलचं सांगितलं त्याला तर मी अगदी पहिला पाठिंबा देईन. कारण का ट्रॅफिक प्रॉब्लेम आणि पार्किंग प्रॉब्लेम एवढा वाढलेला आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट इतकी चांगली सोय ठेवली आहे त्यांनी आपल्यासाठी. मेट्रो केली आहे, बसेस असतात. मग कशासाठी तुमच्या प्रत्येक जण आपली वैयक्तिक 4 व्हीलर काढून बाहेर पडतो? तुम्ही स्वतः ट्रॅफिकची गर्दी करता ना तिथे. मग ते ऐकायला नको का? जर सगळ्यांनी मिळून तसं जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं तर त्याला माझा खूप पाठिंबा आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी अगदी नक्की हे सांगेन की तेच वापरा, पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरा. कारण विचारपूर्वक केलेला आहे आणि त्यांनी जगाचा विचार केलेला आहे, आपल्या पुढे येणाऱ्या प्रश्नांचा विचार केलेला आहे. युद्धजनक परिस्थिती आहे त्यासाठी आपण जर आपलं संतुलन केलं तर पुढे पुढे त्याचा फायदा सगळ्या जगाला होऊ शकतो. सोन्या चांदीत आपण तिथे गुंतवणूक करतो, भारताची गुंतवणूक जास्त होतीये. की जर आपण घरातच डम्पिंग करून ठेवलं तर त्याचा उपयोग काही होणार नाही, जगाला त्याचा फायदा होणार नाही. त्यासाठी त्यांनी जे 4 मुद्दे सांगितले ते अगदी योग्य आहे. मला नरेंद्रजी मोदी आहेत पंतप्रधान, त्यांचा खूप आदर आहे आणि मी त्यांची म्हणजे फॅन आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी जे आवाहन केले ते अगदी बरोबर आहे. आणि लग्नात सुद्धा प्रत्येकाने म्हणजे सोनं तर खरेदी करूच नये, अन्यथा सर्व बाबतीत त्यांनी काटकसर करावी की खूप लोकांना बोलवू नये. त्यामुळे आपली गॅस बचत होईल, बाकी खरेदी करणं बचत होईल, तुमच्या पैशाची बचत होईल आणि तुमच्या संसारावर लोड येणार नाही असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने कमीत कमी खर्च जसं कोरोनाच्या काळात केलं होतं तशी सर्वांनी बचत करून देशाला प्रगतीच्या पथावर न्यावं असं मला वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल मला आदर आहे. त्यांनी जे केलेले आहे ते आजपर्यंत सगळं मला आवडलेलं आहे. आणि आजकाल ते म्हणतात सोनं खरेदी करू नका, तरी कार्यालयात सुद्धा सोनं चोरीला जाते. महिलांच्या अंगावरचं सुद्धा सोनं ओढून नेतात. त्याबद्दल सगळ्यांना काळजीच वाटते. म्हणून सगळेजण आता सोनं वापरायचं कमी करतात आणि घेण्याचं तर खूप गर्दी आहे. प्रत्येक दुकानात खूप गर्दी आहे लग्न सराईमुळे. आणि नरेंद्र मोदींनी आणि दुसरं हे चालू केले, भारत युद्ध चालू असल्यामुळे इंधन वाचवा, इंधन वाचवा हे असं केले ते बरोबर आहे. घरात पण तेल कमी वापरा, पेट्रोल डिझेल पण कमी वापरा असं त्यांनी केलेलं त्यांनी योग्य सांगितलेलं आहे. पण देशावरचं संकट टळण्यासाठी, देशाला चांगले दिवस येण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाला सहमत आहे, अगदी बरोबर आहे. आणि मोठमोठ्या कंपन्या ज्या IT कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं, म्हणजे त्यांचं पेट्रोल इंधन वगैरे वाचेल आणि देशाची परिस्थिती पण सुधारेल. जर त्यांना मदत केली तरच ते होणार आहे. म्हणजे तळागाळात जाऊन अगदी प्रत्येकाने मनावर घेतलं पाहिजे. कारण पेट्रोल डिझेल वगैरे येतच नाही, सगळी जहाजं वगैरे थांबवली आहेत तिथे. त्याच्यामुळे जे म्हणतात ते की सोनं पण खरेदी करू नका आणि थोडासा आवर घातला तर थोडंसं युद्ध थांबेपर्यंत सगळ्यांनी शांततेने राहील. आता लग्न सोन्यापेक्षा चांगले दागिने मिळतात तुळशी बागेत. इतके सुंदर दागिने मिळतात. सोनं काय करायचं, ते आणून घालावेत आणि सण साजरा करावा, लग्न साजरं करावं, पण सोनं घेऊ नये. आता माझ्या ज्या सख्यांनी जे बोललेले आहेत ते एकदम 100% बरोबर आहे. त्या सर्वांशी मी सहमत असून मोदींशीही मी सहमत आहे. कारण इतकी महागाई वाढलेली आहे, पेट्रोलची चिकावट आहे, गॅस मिळत नाहीये. तेव्हा त्यांनी जे सांगितलं त्या आव्हानाला सगळ्यांनी सहमत करून सहकार्य केलं पाहिजे. पण तू दागिने
सोनं नाणं पण दागिने नाव मजुरीच्या भावात लागेल तेवढं सोनं 1 ग्रॅम मध्ये मिळतंय, पाहिजे तशी दागिने मिळतात असं होतं. खरंही दागिन्याला मागं सारतायत ते, तेव्हा ती घालायची. हो हाऊसच आहे ना, सोन्याची हाऊसच आहे ना, तर ती दागिने घालायची. चोर घेऊन गेला तरी दुःख नाही, पर्याय म्हणून. मोदींनी जो आवाहन केलं की सोनं खरेदी करू नका, ते मला एकदम मान्य आहे. कारण आपण आताची परिस्थिती अशी नाहीये की आपण त्याच्यात पैसा गुंतवावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेऊन अंगावर दागिने घालण्याची पण सोय नाहीये. त्यामुळे ती घेऊन आपण घरात ठेवायचं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे थोडक्यात. त्यामुळे तुम्ही देशासाठी काय करायचं असं ते करू शकता. मोदींना आमचा पाठिंबा आहे. ही मला असं बोलायचं की आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपल्याकडे पेट्रोल येत नाहीये, अन्नधान्याचा तुटवडा होतोय. बरेच लोक शहरामध्ये जे खेडेगावात आलेले सर्व लोक आहेत ते परत आपल्या आपल्या गावी चाललेले आहेत. तर त्यांना म्हणजे मदत करण्यासाठी म्हणा, आपण पैसे अडकवून ठेवण्यापेक्षा उलटी मी म्हणेन गरीब लोकांना तुम्ही मदत करा. ही अन्यथा म्हणजे आपण सोनं नाणं घालून मिरवण्यापेक्षा आणि ते चोरांच्या वाट्याला जाण्यापेक्षा आपण आपले पैसे जर दान पुण्य करून जर इतरांना मदत केली गरिबांना, तर माझी तर अगदी 100% मान्यता आहे त्याला. नरेंद्र मोदींना माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी स्वतःही त्याला मान्य करते. हे सुद्धा 1 ग्रॅमचं घातलेलं आहे. घरात माझ्याकडे 25 तोळे सोनं आहे, पण मी खरेदी आता एकही करणार आहे का 10 वर्ष झाली मी सोनं खरेदी करत नाही. आणि आता तर अजिबातच करणार नाही. आता का नाही करणार? आता करणार नाही म्हणजे मला सोन्याची गरज वाटत नाही घालायची, आणि घालून फिरायची सोय नाहीये. आणि बरं पैसे अडकवायचे कशासाठी? आपण पैसे जर ठेवले तर ते बाकीच्या कामी उपयोग येतील ना. समजा आपल्याला नाही उपयोग आले तर इतरांच्या कामी येतील. समजा आपण इतरांना मदत करू शकू, आपल्या नातेवाईकांना किंवा गरीब लोकांना काय असेल तर आपण ते करू शकतो ना. म्हणजे आपण सर्वांचा विचार करून आपल्या देशाला पुढे न्यायचं, हे ब्रीदवाक्य नरेंद्र मोदींच्या वाक्याला मी सहमत आहे. सभापती त्यांचं म्हणणं योग्य आहे, पण आता ही जी युद्धजनक परिस्थिती चालली आहे, इंधनाचा प्रॉब्लेम आहे, गॅसचा तुटवडा पडलाय आणि आता सोन्याचे भाव वाढल्यामुळे इतक्या चोऱ्या मारत चालल्यात. क्षणानुसार एसटीत मध्ये चढताना बांगड्या कापून म्हणजे हातातनं काढा, म्हणजे माणसाचं एकदम भीतीदायक वातावरण झालंय. कुठे जाणं येणं राहिलं नाही. आमच्यासारख्या त्या मध्यम वयाच्या बायकांना तर खूपच त्रासदायक झालेला आहे. सोन्याचे इतके भाव वाढले आहेत. खरं तर लग्नसराईत सोन्याचंच महत्व आहे, पण आता ते दिवस राहिले नाही पहिल्यासारखे. भाव वाढल्यामुळे गरीब लोकांना तर घेण्याची पण परिस्थिती नाही. आणि 2 तोळे 3 तोळे म्हणजे 4-5 लाख सहज जातात, तेवढी मग बाकीचा खर्च निघत नाही. आणि आता बघा हे गॅसचे दर वाढल्यामुळे सगळ्यांनी हॉटेलमधले सुद्धा भाव वाढवलेत. आता हे केटरिंगवाले भाव वाढवतात, मग मधलं म्हणत आहे. आणि आता हे जे लोक आजकाल जो युरोप टूर, बाहेरच्या टूर खूप एक फॅड निघालाय, ते पण थोडं चुकीचं आहे. कारण आपला पैसा त्यांच्याकडे जातो, पण ती करन्सी चेंज केल्याशिवाय आपल्याला तिथे जाता येत नाही. तो आपला रेट कमी आहे त्यांचं, म्हणजे आपला 95 तेव्हा त्यांचा $1. मग हा सगळा आपला पैसा तिकडे जातो. अननेसेसरी खर्च वाटतात. आपल्या जे मध्यम लोक जास्त आहेत भारतामध्ये कम्पॅरेबली, म्हणजे श्रीमंत लोकांपेक्षा, मग त्या माणसांचं जर आपण तो यूज केला की ज्याला गरज आहे त्याला आपण जर मदत केली तर जास्त चांगलं आहे. खर्च आपण लग्नाचा आवाढव्य करण्यापेक्षा एकदा गरीबाला मदत करा, अशी आमची इच्छा आहे. मोदींचे विचार बरोबर आहे. सोनं घेऊन काय करणार? जर खायला माणसाला अन्न नसेल, आता इथून पुढे महागाई वाढणार. जसं पहिल्या महायुद्धानंतर महागाई वाढली, दुसऱ्या झाल्या, तसंच आता होणार आहे. सोनं घेऊन काय करणार? सोनं लॉकरची धन होणार. पैसा ठेवला तर उपयोगी येईल, ज्याला गरज आहे त्याला देता येईल. कारण आजकाल एवढं ट्रॅफिक झालेलं आहे ना की मला तरी असं वाटतंय म्हणजे स्वतःच्या बाईक काढण्यापेक्षा त्यांनी सायकलचा वापर करावा. खरं म्हणजे की त्या ह्यानी तुमचं आरोग्य पण चांगलं राहील. आणि ज्यांना बस सोयीची वाटते त्यांनी बसचा ट्रान्सपोर्ट नक्कीच यूज करावा. म्हणजे मी तर स्वतः बसच इथे यूज करते. फार कमी रिक्षानी जाते आणि चालण्यासारखं अंतर असेल तर मी सरळ चालत जाते. सोनं तर म्हणजे मला तर असं वाटतं की आता सोनं खरेदी करणं केलेलंच चांगलं आहे. कारण काय रेट एवढे वाढत जात आहेत, प्रत्येकाच्या आटोक्यात ते रेट नाही आहेत. आणि लग्न सराईसाठी लागतं हे कबूल आहे, पण ते सुद्धा आजकाल म्हणजे वधू तर सगळ्या ब्रायडल मेकअप म्हणजे त्यांचा मेकअपच्या दृष्टीनेच त्यांचे सगळे दागिने असतात. मग ते सोन्याचे दागिने फक्त शोलाच तुम्ही लॉकरमध्येच ठेवता शेवटी. मग त्याच्यापेक्षा तुम्ही सोनं न घेता दुसरं काहीतरी घ्या ना, म्हणजे त्याच्या बदल्यात ते जास्त उपयुक्त पडेल तुम्हाला. फ्युचरला त्याचा उपयोग होईल. म्युच्युअल फंड आहेत किंवा शेअर्स आहेत, असं काहीतरी ते करू शकतो त्याच्यात. पण सोन्याचे रेट हे वाढणारच आहे. ते काय आता 7,000 आणि 50,000 येतील असं वाटतच नाही. पण मी जेव्हा मागच्या वर्षी बांगड्या केल्या तेव्हा 62 का 67 होतं. दुसऱ्या महिन्यात ते 80च्या वरती गेलं लगेच. म्हणजे आणि आता तर काय 1.5 लाख.
म्हणजे शक्यच नाहीये घेणं ना, आणि घालत तर नाहीच आहे शेवटी. एवढं करून आम्ही आताच कपाटात नेतो लॉकरला, त्याच्यामुळे न घेतलेलं चालेल.